पुन्हा एकदा स्टडी पॉईंट मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. बघा, आज आपल्याला बघायचे कन्व्हर्सेशन मराठी टू इंग्लिश, म्हणजे मराठीतील वाक्य जेव्हा आपल्याला इंग्लिशमध्ये बोलायचे असतात तेव्हा ते कसे असतात. तर आज एकंदरीत आपण या ठिकाणी 10 वाक्य बघणार आहेत. तर व्हिडिओ संपूर्ण पहा आणि आवडेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर सुरुवात करू आपण आपल्या सेंटेन्सला. बघा, माझा विश्वास ठेव. तेव्हा इंग्लिशमध्ये काय म्हणायचं रे त्याला? बघा बाळांनो, बिलीव्ह मी. मला काहीतरी सांगा. त्याला इंग्लिशमधनं काय म्हणता येईल रे? टेल मी समथिंग. म्हणजे काय रे? समथिंग म्हणजे काहीतरी सांगा. टेल मी म्हणजे मला काहीतरी सांगा. बघा, जिथे आहेस तिथेच थांब. त्याला काय म्हणायचं रे? स्टे. स्टे म्हणजे काय रे? थांबा. फेअर. फेअर म्हणजे कुठे किंवा तिथे. स्टे फेअर यू आर म्हणजे तू जिथे आहेस ना, तू तिथंच थांब. ठीक आहे. तर बघा, अशा पद्धतीचे हे 3 सेंटेन्स झाले. आता बघा, राहिलेले आपण बघू. बघा, त्याच्यानंतर खुर्ची ओढ. चौथा बघा, खुर्ची ओढ म्हणजे काय रे? खुर्ची ओढला काय म्हणताय? खुर्ची ओढ. आपण एक मित्र नाही खुर्ची ओढ ना, त्याला काय म्हणायचं रे? ड्रॅग द चेअर. ड्रॅग म्हणजे काय रे बाळांनो? ओढणे. ड्रॅग द चेअर. बघा, ड्रॅग द चेअर. आता बघा, आपल्याला काहीतरी धरायचं असतं. ठीक आहे. हे धर. पुढचं वाक्य घेतलं आपण, हे धर. आपण त्याला काय म्हणतो रे? होल्ड इट. आपण जसं की म्हणलं की हे धर बॉटल, आपण काय म्हणू शकतो? होल्ड इट बॉटल. किंवा हे धर पुस्तक, तेव्हा त्याला आपण म्हणू शकतो होल्ड इट बुक. बघा, त्याच्यानंतरचं सेंटेन्स आहे हे तुझ्यासोबत ठेव. बघा, हे तुझ्यासोबत. बघा बाळांनो, हे तुझ्यासोबत ठेव. बघा, आपण बऱ्याच असे सेंटेन्स म्हणतो. बघा, हे तुझ्यासोबत ठेव म्हणजे काय रे? आपल्याला पुस्तक ठेवायचं. हे धर माझं पुस्तक तुझ्यासोबत ठेव. तेव्हा काय म्हणायचं रे? कीप विथ यू. कीप विथ यू म्हणजे काय रे? हे तुझ्यासोबत ठेव. आता मी जर म्हणले हे पुस्तक तुझ्यासोबत ठेव, कीप दिस बुक विथ यू. बघा, कीप दिस बुक विथ यू. आता हे 6 सेंटेन्स झाले. अजून 4 सेंटेन्स बघू आपण डेली यूज करण्यासाठी. बघा, त्याच्यामधलं 7वं सेंटेन्स आहे आपलं की चांगलंच लक्षात ठेव. बघा, चांगलं लक्षात ठेव. बघा, चांगलं लक्षात ठेवलं काय म्हणतात रे इंग्लिश मधलं? रिमेंबर इट वेल. बघा, रिमेंबर म्हणजे काय? लक्षात ठेवणे. रिमेंबर इट वेल म्हणजे काय रे? चांगलं लक्षात ठेव. आता मी तुम्हाला सेंटेन्स म्हणलं की हे सेंटेन्स चांगलं लक्षात ठेव, आपण काय म्हणणार? रिमेंबर द सेंटेन्स इट वेल. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं वाक्य आहे लवकर लग्न कर. बघा रे, मुलांसाठी काय रे? लग्न लवकर कर. लग्न लवकर कर किंवा लवकर लग्न कर. तेव्हा त्याला काय म्हणतात रे? आपण इंग्लिश म्हणलं गेट मॅरिड. बघा, गेट मॅरिड सून म्हणजे काय रे? लग्न लवकरात लवकर कर. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, 9वं वाक्य या ठिकाणी आहे काय रे? की त्याला पाण्यामध्ये बुडव. त्याला पाण्यात बुडव. त्याला पाण्यात बुडव. आता बघा, त्याला पाण्यात बुडवलं इंग्लिशमध्ये काय म्हणतात ते बघा? सोक हिम इन वॉटर म्हणजे काय? सोक म्हणजे बुडवणे. बघा, सोक हिम इन वॉटर. सोक म्हणजे बुडवणे किंवा बुडव. त्याच्यानंतर हिम म्हणजे त्याला आणि इन वॉटर म्हणजे पाण्याच्या आतमध्ये. बघा, इन शब्द कशात टाकतात रे? कारण की पाण्याच्या आतमध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर एक लास्ट सेंटेन्स बघा बाळांनो, काय रे? त्याला उठव. बघा, 10वं सेंटेन्स आहे त्याला उठव. त्याला उठव म्हणजे काय रे? वेक हिम अप. बघा, त्याला उठव. आपण आधी तुम्ही त्याला झोपेतून उठव. वेक हिम इन स्लीपिंग. किंवा त्याला खुर्चीवरून उठव. तेव्हा तुम्ही काय म्हणा? वेक हिम इन ऑन द चेअर. बघा, इन नाही, ऑन द चेअर. त्याच्या चेअरच्या मध्ये घुसलेला नाहीये, तो चेअरच्या वरती बसलाय. त्याच्यामुळे या ठिकाणी इन नाही, काय इन ऑन. तर बघा, अशाच पद्धतीचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. थँक्यू.